एक वाटी साबुदाण्यापासून आपण 40 ते 50 असे पापड सहज बनवू शकतो। तुम्ही हे पापड बघू शकता, तेलात टाकताच किती छान पद्धतीने फुगलेले आहेत। सुरुवातीला त्याचा शेप तुम्ही बघू शकता आणि तळल्यानंतर ते किती फुगले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता। चला तर मग वेळ न घालवता हे पापड बनवायला सुरुवात करू। त्यासाठी आपण इथे 1 वाटी बारीक साबुदाणा घेतलेला आहे। पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावरचं पाणी आपल्याला काढायचं आहे। थोडंसं साबुदाण्याच्या इथपर्यंत पाणी येईल इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता इथे साबुदाणा आहे तो छान फुललेला आहे। साबुदाणा छान भिजलाय का नाही ते ओळखण्यासाठी आपल्याला थोडासा साबुदाणा हातावर घ्यायचा आणि अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने बारीक करून बघायचा आहे। जर तो पूर्ण छान असा बारीक झाला म्हणजे तो भिजला आहे। जर तो स्मॅश होत नसेल म्हणजे तो अजूनही आपल्याला थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवावा लागेल। तर अशा पद्धतीने भिजलेला साबुदाणा आपल्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर यामध्ये तुम्ही उपवासाचं मीठ घालू शकता, म्हणजे जेव्हाही आपल्याला हे खायचे असतील तेव्हा आपण हे उपवासाच्या दिवशी हे खाऊ शकतो। तर यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याचे पापड बनवणार आहोत। तर एक सोपे ट्रिक वापरून आपण हे पापड बनवणार आहोत। तर इथे आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या बांगड्या घ्यायच्या आहे। तर इथे आपण बांगड्या घेतलेल्या आहेत। सर्व बांगड्या आपण या ताटामध्ये अशा पद्धतीने अरेंज करून घेणार आहोत। तर तुम्ही याऐवजी जी बॉटलची झाकणं असतात ती सुद्धा वापरू शकता। यामुळे काय होतं, छान पापडांना एकसारखा असा आकार येतो आणि पापड दिसायला सुद्धा खूप छान असे एकसारखे दिसतात। अशा पद्धतीने अरेंज करून झाले की त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने थोडा थोडा साबुदाणा आहे तो भरून घ्यायचा आहे। तर इथे आपण यामध्ये आहे तो साबुदाणा भरून घेणार आहोत। हे पापड बनवायला खूप कष्टही लागत नाही। पटापट अशा पद्धतीने आपण खूप सारे पापड बनवून घेऊ शकतो। अशा पद्धतीने हे दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। तर इथे आपण सर्व बांगड्यांमध्ये भरून घेणार आहोत। सर्व बांगड्यांमध्ये साबुदाणा भरून झाला की आपल्याला बांगड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे। जी मध्ये स्पेस उरलेली आहे मोकळी तिथे सुद्धा आपण एक साबुदाणा पापड बनवून घेणार आहोत। तर दुसरीकडची बांगडी उचलून आपण इथे सुद्धा त्याच शेपचा आपण इथे साबुदाणा पापड बनवून घेणार आहोत। तर तुम्ही मोठ्या शेपमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता। तुम्हाला जितक्या लहान मोठ्या हव्या असतील त्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता। आता हे सर्व पापड बनवून झाले की आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तर वाफवण्यासाठी गॅसवरती आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। पाणी गरम झालं की ही जी प्लेट आहे ती आपल्याला पाण्यावरती ठेवायची आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे 5 ते 10 मिनिटे वाफवून घ्यायचे आणि वाफल्यानंतर आपल्याला एका प्लास्टिकच्या शीटवरती अशा पद्धतीने अरेंज करून उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे। आम्ही हे पापड 1 दिवस घरी सुकवले होते आणि दुसऱ्या दिवशी हे पापड उन्हात ठेवले होते। तर तुम्ही बघू शकता 2 दिवसात छान हे पापड सुकलेले आहेत। जर तुमच्याकडे ऊन असेल तर 1 दिवसात छान कडकडीत असे हे पापड सुकतात। तुम्ही सुद्धा हे झटपट होणारे पापड नक्की ट्राय करून बघा। आता हे पापड आपण फ्राय करून बघूयात, तळून बघूयात। तर तळण्यासाठी आपण तेल छान गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेलाला छान गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अशा पद्धतीने पापड सोडून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता तेलात टाकताच हा पापड आहे तो किती छान फुगलेला आहे। अगदी चौपट असा हा फुगलेला आहे आणि खायला सुद्धा हे पापड आहेत ते खूप भारी लागतात। तर अशा पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पापड तळून बघूया। तर तुम्ही बघू शकता सर्व पापड आहेत ते छान फुगलेले आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पापड या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि मम्मा बाबूज रेसिपी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.